आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील सराव संच 3.4 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे, आकृतीमध्ये बिंदू ए हा कोन XYZ च्या दुभाजकावर आहे। जर AX बरोबर 2 सेमी तर AZ काढा। बिंदू ए हा या कोणाच्या दुभाजकावर दिलेला आहे। हा जो कोन दुभाजक आहे त्याच्यावर हा A बिंदू दिलाय आणि आपल्याला AX म्हणजे हे अंतर दिलंय आणि AZ हे अंतर काढायला सांगितले। मग आपल्याला एक प्रमेय माहिती आहे की कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजांपासून समान दूर असतो। समदूर असतो म्हणजे समान दूर असतो। म्हणजे AX हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर AZ हे आहे, समान दूर आहे। A बिंदू या भुजेपासून जेवढा दूर आहे तेवढाच दूर या भुजेपासून आहे। इथे हे लंब टाकलेले आहेत म्हणजे हे सरळ रेषा आहेत, या इथे काटकोन दाखवलेत म्हणजे। आणि मग AX हे अंतर AZ याच्या समान आहे म्हणून आपण लिहिले मग AX बरोबर AZ हे दोन्ही अंतर समान आहेत आणि मग AZ बरोबर 2 सेमी। 2 सेमी आहे हे अंतर, 2 सेमी, कारण आपल्याला AX बरोबर 2 सेमी हे उदाहरणामध्ये दिलेलं आहे। दुसरं उदाहरण आपल्याला दिले, आकृतीमध्ये कोन RST बरोबर 56 अंश, रेख PT लंब किरण ST, रेख PR लंब किरण SR आणि रेख PR एकरूप रेख PT असेल तर कोन RSP काढा आणि कारण लिहा। RSPचं माप काढायचे आणि त्याचं कारण आपल्याला लिहायचं आहे। आकृतीत आपल्याला हा जो मोठा कोन आहे RST हा पूर्ण कोन आपल्याला 56 अंशाचा दिला आहे, 56 अंशाचा, आणि ST वर PT हा लंब आहे आणि SR वर PR हा लंब आहे। आता उदाहरणात जी दिलेली माहिती आहे ती आपण लिहून घेतली आहे की रेख PT लंब किरण ST, किरण ST वर PT हा लंब टाकलाय, रेख PT लंब किरण SR आणि रेख PR एकरूप रेख PT। आता या माहितीवरून आपल्याला हे समजतंय की SP हा कोन दुभाजक आहे, कारण हे अंतर आणि हे अंतर सारखं आहे आणि हे दोन्ही किरणांवर कोणाच्या लंब टाकलेले आहेत आणि ते दोन्ही लंब समान मापाचे आहेत म्हणून SP हा कोन दुभाजक आहे। म्हणून आपण खाली लिहिले P बिंदू कोन RST च्या भुजांपासून समदूर आहे आणि कोन RST च्या किरण SP या कोन दुभाजकावर बिंदू P आहे। P हा बिंदू SP या कोन दुभाजकावर आहे, पूर्ण मोठ्या कोणाच्या कोन दुभाजकावर हा P बिंदू आहे। म्हणून मग या कोन दुभाजकामुळे ह्या दोन कोणाचे समान 2 भाग होतात। म्हणजे या पूर्ण कोणाच्या हा जो आपल्याला काढायचा सांगितला आहे मापात, आपल्याला ज्या कोणाचं माप काढायचं सांगितले खालच्या तो अर्धा आहे। पूर्ण कोन आपल्याला दिलाय 56 अंशाचा आणि अर्धा मग त्याचा आपण माप काढूया। मग आपण लिहिलंय कोन RSP बरोबर 1/2 कोन RST। मग 1/2 पूर्ण आहे 56 अंशाचा आणि त्याचा अर्धा केला आपण, 2 ने 56 ला भागलं तर तो 28 अंश, म्हणजे RSPचं माप आले 28 अंश। तिसरा प्रश्न आहे, त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 10 सेमी, QR बरोबर 12 सेमी, PR बरोबर 8 सेमी, तर या त्रिकोणाचा सर्वात मोठा व सर्वात लहान कोन ओळखा। आता पहा, हा त्रिकोण काढलाय आपण, यामध्ये बाजू लिहून घेतलेल्या आहेत आपण आपल्याला उदाहरणात दिल्याप्रमाणे। इथे आपण उदाहरणामध्ये दिलेली माहिती लिहून घेतली आहे। PQ दिली 10 सेमी, QR 12 सेमी आणि PR 8 सेमी। आता या माहितीवरून आपण कोणती बाजू सगळ्यात मोठी आहे ती शोधली आहे। पहा, QR मोठी आहे PQ पेक्षा आणि PQ मोठी आहे PR पेक्षा, म्हणजे सगळ्यात मोठी कोणती QR, म्हणजे म्हणून आपण खाली लिहिले रेख QR ही सर्वात मोठी बाजू आहे। QR पहा, QR 12 सेंटीमीटर म्हणजे ही सगळ्यात मोठी बाजू आहे आणि त्रिकोणात सगळ्यात मोठ्या बाजूसमोरील कोन सगळ्यात मोठा असतो। आपल्याला सर्वात लहान आणि सर्वात मोठा कोन ओळखायचा म्हणून सर्वात मोठ्या बाजूसमोरील कोन सगळ्यात मोठा,
मग आपल्याला सगळ्यात मोठा कोन सापडला आहे कोणता? पी क्यू या बाजूसमोरचा कोणता कोन आहे? हा पी कोन, पी क्यू पी आर. म्हणून कोन क्यू पी आर हा सगळ्यात मोठा कोन आहे. त्याचप्रमाणे आता सगळ्यात लहान बाजू कोणती आहे? पी आर. पी आर ही सर्वात लहान बाजू आहे. पहा, पी आर ही 8 सेंटीमीटरची आहे, म्हणून ती सगळ्यात लहान बाजू आहे. आणि या बाजूच्या समोरील कोन कोणता? हा क्यू कोन. हा क्यू कोन म्हणजेच पी क्यू आर हा कोन हा सगळ्यात लहान कोन आहे. म्हणून आपण लिहिले कोन पी क्यू आर हा सर्वात लहान कोन आहे. चौथा प्रश्न आहे, त्रिकोण एफ ए एन मध्ये कोन एफ बरोबर 80 अंश, कोन ए बरोबर 40 अंश, तर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान बाजूंची नावे सहकारण लिहा. एफ ए एन हा त्रिकोण आपण काढला आहे. त्यातला आपल्याला एफ कोन 80 मापाचा आणि ए कोन 40 मापाचा दिला आहे. आता आपल्याला सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात लहान बाजू शोधायची असेल तर आपल्याला सगळ्यात मोठा कोन आणि सगळ्यात लहान कोन कोणता हे आधी शोधावं लागेल. दोन कोणांचे मापे तर दिलेली आहेत आपल्याला. या कोणाचं माप आपल्याला काढता येईल, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज आपल्याला माहिती असते. त्यावरून या कोणाचं आपण माप काढूया. मग सगळ्या कोणाची मापे समजल्यावर सगळ्यात मोठ्या कोणासमोरील बाजू सगळ्यात मोठी असेल आणि सगळ्यात लहान कोणासमोरील बाजू सगळ्यात लहान असेल. आधी मग आपण लिहिले त्रिकोण एफ ए एन मध्ये एफ बरोबर 80, ए बरोबर 40 हे आपल्याला उदाहरणामध्ये दिलेली माहिती आपण लिहून घेतली. नंतर कोन एफ अधिक कोन एन अधिक कोन ए अधिक कोन एन म्हणजे तिन्ही कोणांची बेरीज येईल 180. एफचं माप टाकलं, एचं माप टाकलं, एन आपल्याला काढायचं आहे तसा लिहून घेतला बरोबर 180. 80 अधिक 40 झाले 120, एन आहे तसा लिहून घेतला, इकडे 180 आहे तसे. आता एन इकडे ठेवला, 180 आहे तसे, 120 इकडे अधिक होते, इकडे आल्यावर झाले वजा. 180 मधून 120 गेले, एन कोणाचं माप मिळालं आपल्याला 60 अंश, याला आपण नंबर दिला 1. आता आपण तिन्ही कोणाची मापे आपल्याला माहिती आहे, त्यावरून आपण सगळ्यात मोठा कोन शोधला. पहा, एफ कोन मोठा आहे एन पेक्षा आणि एन कोन मोठा आहे ए पेक्षा. म्हणजे आपण हा उतरत्या क्रमाने हे कोन लावून घेतले. मग सगळ्यात मोठा एफ आणि सगळ्यात लहान ए आहे. मग एफ कोन हा मोठा आहे ए कोणापेक्षा, एक वरून 60 अंशाचा एन आहे, एन कोन 60 अंशाचा आहे आणि एफ कोन 80 अंशाचा आहे. म्हणजे एफ कोन मोठा आहे एक ए कोणापेक्षा. म्हणून मग एफ ए एन मध्ये सर्वात मोठा कोन आहे एफ आणि सर्वात मोठा कोणासमोरील बाजू आहे एन ए, म्हणून ती सर्वात मोठी बाजू आहे. आपण लिहिले म्हणून त्रिकोण एफ ए एन मध्ये सर्वात मोठी बाजू एन ए, कारण दिले आपण तिला मोठ्या कोणासमोरील बाजू. आता सगळ्यात लहान कोन शोधायचा आहे. सगळ्यात लहान कोन आहे हा 60 अंशाचा मिळाला आहे, हा आहे 40 अंशाचा आणि हा आहे 80 अंशाचा. हा 40 अंशाचा सगळ्यात लहान कोन आहे ए. पहा, त्रिकोण एफ ए एन मध्ये सर्वात लहान कोन आहे ए आणि म्हणून ए कोणासमोरील एफ एन बाजू सर्वात लहान बाजू आहे. ए कोण आहे त्याच्या समोरची एन एफ एन किंवा एन एफ ही बाजू सगळ्यात लहान बाजू आहे. पाचवा प्रश्न आहे, सिद्ध करा की समभुज त्रिकोण समकोन त्रिकोण असतो. म्हणजे काय? समभुज म्हणजे सगळ्या बाजू सारखा असणारा कोन. समकोन म्हणजे त्याचे कोन सुद्धा सगळे समान मापाचे असतात. जर तो समभुज असेल म्हणजे त्याच्या सगळ्या बाजू समान असतील तर त्याचे सगळे कोन सुद्धा समान मापाचे असतात. हे आपल्याला सिद्ध करायचे. म्हणजे आपल्याला दाखवायचे की आता आपण हा त्रिकोण काढला, यातील हा ए कोन, बी कोन आणि सी कोन एकरूप आहेत हे आपल्याला दाखवायचे. एकरूप बाजू असलेला आपण हा त्रिकोण काढला आहे ए बी सी. आता पक्ष काय आहे आपलं? पक्ष म्हणजे काय असतं? आपल्याला उदाहरणात दिलेली माहिती पक्षात आपण लिहितो. पक्ष त्रिकोण ए बी सी मध्ये बाजू ए बी एकरूप बाजू बी सी आणि बाजू एकरूप बाजू ए सी. समभुज त्रिकोण आहे आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे, ते आपण पक्षात खाली लिहून घेतलं की ए बी बी सी आणि ए सी या सगळ्या बाजू सारख्या आहेत, एकरूप आहेत, ते आपण पक्षामध्ये लिहून घेतलं. साध्यमध्ये आपल्याला लिहायचं असते की आपल्याला काय सिद्ध करायचं आहे. आता आपल्याला सिद्ध करायचं आहे की हे सगळे कोन एकरूप आहेत ए बी आणि सी, म्हणून आपण लिहिले कोन ए एकरूप कोन बी एकरूप कोन सी. आता सिद्धतामध्ये लिहिले आपण त्रिकोण ए बी सी मध्ये बाजू ए बी एकरूप बाजू ए सी, हे आपल्याला पक्षात दिलं आहे. ए बी एकरूप बाजू ए सी या सगळ्या एकरूप आहेत एकमेकींना, म्हणून ए बी आणि ए सी आपण एकरूप दाखवली.
हे आपल्याला पक्षामध्ये दिले. ही AB आणि ही AC या बाजू एकरूप आहेत. आता जर बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोणसुद्धा समान मापाचे असतात. म्हणजे AB समोरचा हा C कोण आणि AC समोरचा हा B कोणसुद्धा एकरूप होतील. म्हणून आपण खाली लिहिले A कोण C एकरूप कोण B, कारण त्रिकोणातील एकरूप बाजूसमोरील कोण आहेत आणि त्याला दिले 1. नंतर बाजू AB एकरूप बाजू BC. AB आणि BC या सुद्धा एकरूप आहेत. म्हणून मग त्याच्या समोरचा ABच्या समोरचा कोण C आणि BCच्या समोरचा कोण A हे दोन्ही कोणसुद्धा एकरूप आहेत, कारण एकरूप बाजूसमोरील ते कोण आहेत. याला आपण नंबर दिला आहे 2. आणि 1 आणि 2 वरून काय सिद्ध होतं आहे की हे सगळे कोण मग समान मापाचे आहेत. जर B आणि C एकरूप असेल तर CA सुद्धा एकरूप आहे, म्हणून B आणि A सुद्धा एकरूप असतील. म्हणून हे A, B आणि C सगळे कोण एकरूप आहेत. म्हणजेच सगळे कोण एकरूप दाखवले म्हणजेच आपण सिद्ध म्हणजे हे सगळे कोण एकरूप दाखवलेत म्हणजे आपण सिद्ध केले की हा समकोन त्रिकोण आहे. म्हणून ABC हा समकोन त्रिकोण आहे. 6वा प्रश्न आहे, त्रिकोण ABC मध्ये कोण BACचा दुभाजक बाजू BC वर लंब असेल तर सिद्ध करा की त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. ABC या त्रिकोणामध्ये BC वर AD हा लंब आहे आणि तो या कोणाचा दुभाजक आहे. तर आपल्याला सिद्ध करायचे आहे की हा समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला AB आणि AC या बाजू एकरूप आहेत हे दाखवावं लागेल. त्यासाठी आपण हे जे दोन त्रिकोण तयार झाले आहेत ADC आणि ABD हे दोन त्रिकोण एकरूप आहेत हे दाखवूया आधी. मग आपल्याला पक्ष दिलाय पक्ष आपण लिहित असतो, जे आपल्याला उदाहरणात जी माहिती दिली आपण पक्षामध्ये लिहित असतो. त्रिकोण ABC मध्ये कोण BACचा किरण AD हा कोण दुभाजक आहे. AD हा कोण दुभाजक आहे म्हणजे या कोणाचे सारखे दोन इथे भाग झालेले आहेत आणि AD लंब बाजू BC या बाजूवर AD हा लंब टाकलेला आहे. आता साध्य म्हणजे आपल्याला जे सिद्ध करायचं आहे ते आपण याच्यात लिहित असतो. त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे हे आपल्याला सिद्ध करायचं म्हणून आपण ते साध्यमध्ये लिहिलं. आता आपण आपल्याला लिहायची सिद्धतामध्ये आपल्याला दाखवायचं आहे की हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. त्रिकोण ABD व त्रिकोण ACD मध्ये ज्या मोठ्या त्रिकोणाचे दोन त्रिकोण जे तयार झाले आहेत त्यांच्यामध्ये कोण BAD एकरूप कोण CAD. पहा, कोण BAD म्हणजे हा कोण आणि CAD म्हणजे हा कोण, हे जे दोन कोण आहेत ते एकरूप आहेत कारण हा दुभाजक आहे. दुभाजकामुळे सारखे दोन भाग होतात म्हणून हे दोन कोण एकरूप आपण दाखवले. त्याला कारण दिले किरण AD हा कोण दुभाजक आहे. नंतर रेख AD एकरूप रेख AD सामायिक बाजू असल्यामुळे दोघांची ती सुद्धा एकरूप आहे. आपण कारण दिले तिला सामायिक बाजू. नंतर कोण BAD एकरूप कोण BDA एकरूप कोण CDA. प्रत्येक कोण काटकोण. हा इथला कोण, हा इथं पण काटकोण आहे आणि हा इथं सुद्धा काटकोण आहे कारण हा लंब आहे म्हणून हा काटकोण आहे. नंतर त्यामुळे हे दोन त्रिकोण एकरूप झाले आहेत. ABD एकरूप त्रिकोण ACD. कोण बाजू आणि कोण या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले आहेत. आणि या दोन एकरूप त्रिकोणांची AB आणि AC या संगत बाजू आहेत म्हणून ह्या बाजू सुद्धा एकरूप आहेत. आणि या बाजू एकरूप दाखवल्यामुळे हे सिद्ध झाले की हा समद्विभुज त्रिकोण आहे. म्हणून ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. 7वा प्रश्न, आकृतीमध्ये जर रेख PR एकरूप रेख PQ तर दाखवा की रेख PS मोठी आहे रेख PQ पेक्षा. आता आकृतीमध्ये पहा, PQ आणि PR या समान आहेत आणि PS ही मोठी आहे PQ पेक्षा. PS मोठी आहे PQ पेक्षा हे आपल्याला दाखवायचं आहे. आता हा जो मोठा त्रिकोण आहे PQS यामध्ये आपल्याला
हा एस कोन आणि त्याच्यासमोर ही बाजू लहान आहे आणि हा क्यू कोन मोठा आहे आणि पी एस ही बाजू मोठी आहे असं दाखवावं लागेल. म्हणजे आपल्याला आधी सिद्ध करावं लागेल की या क्यूपेक्षा हा एस कोन लहान आहे. मग ते आपण कसं सिद्ध करणार पहा. आता पक्ष आपण आपण रेख पी क्यू एकरूप बाजू पी आर, रेख पी क्यू एकरूप रेख पी आर हे आपल्याला उदाहरणात दिलंय. हे आपण पक्ष लिहून घेतला. मग क्यू कोण क्यू आणि आर हे एकरूप आहेत, एकरूप बाजू समोरील कोण. मग हे एकरूप बाजूचे समोरचे कोण एकरूप आहेत. पी क्यू बाजू समोरचा हा आर कोण आणि पी आर बाजू समोरचा हा क्यू कोण हे दोन्ही कोण समान मापाचे आहेत. ह्या आणि हे याला आपण नंबर दिला 1. नंतर कोण पी आर क्यू मोठा आहे कोण एस पेक्षा. पहा पी आर क्यू हा कोण या एस कोणापेक्षा मोठा आहे, कारण आपण दिले याला त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेय. बाह्यकोनाचे प्रमेय काय असतं. या त्रिकोणामध्ये आर हा इथे बाह्यकोन आहे. या पी आर एस या त्रिकोणामध्ये हा छोटा त्रिकोण विचारात घेतला तर हा आर हा बाह्यकोन आहे आणि या बाह्यकोनाचं माप ह्या दोन कोणांच्या बेरजे इतकं असतं, आंतरकोणांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. म्हणून एस आणि पी मिळून हा आर कोण तयार होणार आहे. म्हणून हा एस हा आर पेक्षा लहान आहे असं आपण सांगू शकतो, किंवा एस पेक्षा आर हा मोठा आहे, कारण या दोघांचं माप मिळून हा आर तयार होणार आहे. या मग बाह्यकोनाच्या प्रमेयानुसार आर हा मोठा आहे एस पेक्षा आपण सिद्ध केलं. आणि आर आणि क्यू समान मापाचे आहेत. म्हणजे आर जर मोठा असेल तर क्यू सुद्धा मोठा असेल एस पेक्षा. मग आपलं सिद्ध झालंय की क्यू मोठा आहे कोण एस पेक्षा 1 आणि 2 वरून. 1 मध्ये आपण दाखवलं की क्यू आणि आर समान मापाचे आहेत, क्यू आर समान मापाचे आहेत आणि एस हा आर पेक्षा लहान आहे, म्हणजे क्यू सुद्धा एस पेक्षा मोठा असेल, कारण हे दोन्ही समान मापाचे आहेत. म्हणून 1 आणि 2 वरून आपण सिद्ध झाले की क्यू हा कोण एस पेक्षा मोठा आहे. आणि मग आता या मोठ्या त्रिकोणाचा विचार केला तर या क्यू कोणाच्या समोरील बाजू ही पी एस मोठी असेल, एस कोणासमोरील बाजू पी क्यू ही लहान असेल, कारण एस हा कोण या कोणापेक्षा लहान आहे. म्हणून आपण खाली लिहिलंय की त्रिकोण पी क्यू एस मध्ये त्रिकोणाच्या मोठ्या कोणासमोरील बाजू लहान कोणासमोरील बाजूपेक्षा मोठी या प्रमेयानुसार. म्हणून मग रेख पी एस मोठी आहे रेख पी क्यू पेक्षा, हे आपलं सिद्ध झालंय. 8व्या प्रश्नामध्ये आठवा प्रश्न आहे. आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी चे रेख ए डी आणि रेख बी ई हे शिरोलंब आहेत आणि ए ई बरोबर बी डी आहे, तर सिद्ध करा की रेख ए डी एकरूप रेख बी ई. आता हे दोन शिरोलंब आहेत आणि ए ई आणि बी डी एकरूप आहेत आणि ए डी आणि बी ई किंवा ई बी हे आपल्याला एकरूप आहेत हे दाखवायचं आहे. आता या दोन त्रिकोणांमध्ये कोणत्या पहा, ए ई बी हा एक त्रिकोण आणि ए डी बी हा एक त्रिकोण, हे दोन छोटे त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवावे लागतील. तेव्हा मग आपण संगत बाजू म्हणून ए डी आणि बी दोन्ही एकरूप दाखवू शकतो. आता या दोन त्रिकोणांमध्ये कोण डी आणि कोण ई, कोण डी हा कोण या त्रिकोणाचा आणि ई कोण हा त्रिकोणाचा एकरूप आहेत, कारण दोन्ही काटकोण आहेत. याला आपण दिले काटकोण आहे ते कारण. नंतर कर्ण ए बी एकरूप कर्ण ए बी, ए बी हा दोन्ही त्रिकोणाचा कर्ण आहे. या त्रिकोणाचा सुद्धा आणि या त्रिकोणाचा सुद्धा हा कर्ण आहे, म्हणून तो एकरूप आहे. आणि ते सामायिक भुजा आहे म्हणून ते दोन्ही त्रिकोणाचे कर्ण सुद्धा एकरूप आहेत. बाजू ए ई एकरूप बाजू बी डी, ए ई आणि बी डी एकरूप आहे, कारण आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे की ही बाजू एकरूप आहे, म्हणून आपण याला कारण दिले पक्ष. आणि त्यानुसार मग या माहितीवरून हे त्रिकोण दोन्ही एकरूप आहेत. कर्ण एकरूप आहे आणि एक भुजा एकरूप आहे, म्हणजे कर्णभुजा कसोटीनुसार त्रिकोण ए डी बी एकरूप त्रिकोण ए ई बी. आणि मग या एकरूप त्रिकोणाची ही संगत बाजू आहे दोन्ही, म्हणून या सुद्धा एकरूप आहेत असं आपण दाखवलेलं आहे. रेख ए डी एकरूप बाजू एकरूप रेख बी ई, कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत
बाजू हे आपलं सिद्ध झालेलं आहे. आज आपण सराव संच 3.4 संपूर्ण सोडवला. यानंतरचे सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.